संजय राऊतांनी आणलेल्या एका व्हिडिओमुळे महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वादात सापडले। आरोपानुसार वाद एका जमीन प्रकरणाचा आहे। या व्हिडिओमध्ये नार्वेकरांसोबत आलेल्या एका व्यक्तीला स्थानिक शेतकऱ्यांनी मारहाणही देखील केली। अलिबागच्या म्हात्रोळी गावामध्ये हा सगळा प्रकार घडला आणि हे सगळं घडत असताना काही काळ नार्वेकरांनी या शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र त्यानंतर नार्वेकर तिथून निघून गेले। नार्वेकरांच्या दाव्यानुसार स्थानिक शेतकऱ्यांमध्ये जमिनीवरून वाद होता आणि त्यांचा वाद मी सोडवायला गेलो असताना हा सगळा प्रकार घडला। मात्र संजय राऊतांच्या दाव्यानुसार नार्वेकर तिथे शेतमोजणीचे अधिकारी घेऊन गेले होते। फार्म हाऊससाठी एका गुजराती व्यावसायिकाच्या डोळ्यात ती जमीन भरल्यामुळे नार्वेकर तिथे पोहोचले होते, असा आरोप राऊतांनी केलाय। राऊत काय म्हणतात ते आपण पाहूया। ते खोटं बोलतायत। मी भांडण सोडवायला गेलो। तुम्हाला बोलवलं कोणी भांडण सोडवायला? त्या आडवळणाला तुम्ही कशा करता गेलात? म्हात्रोळी गावात कशा करता गेलात? शनिवार रविवार हे महाशय तिकडेच असतात, जमिनींची पाहणी करत असतात। त्यांच्याने माझे उत्तम संबंध होते आणि आहेत, पण ते जे करतायत कोकणामध्ये, जे गुजरात करतायत कोकणचं पैशाच्या मोहानं, ते अत्यंत चुकीचं आहे। आपण अलिबागला जाऊन पहा। परवा जो व्हिडिओ व्हायरल झाला तो सेजलच्या आणि माझ्या जमिनीच्या वादातून मोजणी करणाऱ्या त्यांच्यातून झालेला आहे आणि त्याच दरम्यान नार्वेकर साहेब इथून जात होते। त्यांचा या व्हिडिओ याच्याशी काही संबंध नाही। त्यांचा चुकून याचे फोटो आलेला आहे, त्याचा कोणी गैरवापर करू नये। ते उलटे आम्हाला सांगत होते की तुम्ही तुमचा वाद आपापसात मिटून घ्या। तर वाद सोडवण्यासाठी गेलो असं नार्वेकर म्हणत असले तरी व्हिडिओमध्ये आम्ही नसताना तुम्ही शेतामध्ये का शिरलात असा प्रश्न शेतकरी विचारतायत। शिवाय वाद सोडवायला गेलेले हा नार्वेकरांचा दावा खरा मानला तरी शेतकऱ्यांनी वाद सोडवण्यासाठी आलेल्या नार्वेकरांच्या सहकार्याला मारहाण का केली? सहकार्याला मारहाण होऊन सुद्धा नार्वेकर काहीच न बोलता तिथून निघून का गेले? हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी असं म्हटलंय की संबंधित जमिनीशी माझा कोणताही संबंध नसून मी फक्त वाद सोडवायला गेलो होतो। घडलेल्या प्रकाराशी माझा काही संबंध नाही। दरम्यान या वादावर सवाल उभे करत विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर शेतकऱ्यांचा वाद सोडवायला एका आडवळणाच्या गावामध्ये का गेले होते? नार्वेकरांना कुणी बोलावलं होतं असे प्रश्न देखील संजय राऊतांनी विचारले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।